ग्राफिक डिझायनर बनून कुठल्या 5 स्किल्स ज्या आहेत त्या मोस्ट डिमांडेड असणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला अजूनही वाटतंय की तुम्ही फक्त फोटोशॉप आणि अडोबे इलस्ट्रेटर सॉफ्टवेअर शिकलात की तुम्ही ग्राफिक डिझायनर म्हणून जॉबला लागाल. पण 2026 आणि 27 मध्ये चुकीचा तुमचा माइंडसेट ठरवू शकतो. कारण की आता तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर नाही तर तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंग त्याचबरोबर AI जमायला पाहिजे. AIचाही वापर करता तुम्हाला आला पाहिजे. ग्राफिक डिझायनिंग जे नाही खूप मोठं डोमेन. इथे स्किल्स कंटिन्युअसली बदलत असतात. डिझायनर ट्रेंडनुसार बदलत असतो. जो काही ट्रेंड येतोय तो डिझायनरला फॉलो करावा लागतो, तो शिकून घ्यावा लागतो, तो समजून घ्यावा लागतो आणि स्वतःला मार्केटनुसार अपडेट करावा लागतो. तोच रिअल ग्रोथ मध्ये कन्सिडर केला जातो. त्याचीच रिअल ग्रोथ तिथे मिळते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सुरुवातीला जॉबही लागलात, तुम्हाला जॉब लागेल 10,000चा. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर तुम्ही जर ह्या गोष्टी फॉलो नाही केल्यात तर तुमची रिअल ग्रोथ म्हणजे पेमेंट अजिबात वाढणार नाही. सो त्या काय गोष्टी आहेत, कुठल्या गोष्टी आहेत, या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्लिअर करतो. आज मी तुम्हाला 2026 आणि 27 मध्ये ग्राफिक डिझायनर बनून कुठल्या 5 स्किल्स ज्या आहेत त्या मोस्ट डिमांडेड असणार आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे. या स्किल्समुळे तुम्हाला जॉब आणि फ्रीलान्सिंग या दोन्ही अपॉर्च्युनिटी मिळतील. तर सर्वात पहिली स्किल कुठली आहे माहिती आहे का? ती आहे AI प्लस ग्राफिक डिझाईन इंटिग्रेशन. आता AI हा ऑप्शनल राहिलेला नाहीये, तो तुमच्या डिझायनिंग मध्येच वर्कफ्लोचा एक पार्ट बनलेला आहे. म्हणजे तुम्ही जे काही डिझाईन करताय तुमच्या वर्कफ्लोमध्ये चेंज करा की तुम्हाला AIचा कधी, कुठे आणि कसा वापर करायचा ते तुमच्या वर्कफ्लोमध्ये सेट करा. आता वर्कफ्लो कसा होता आपला, कॉन्टेंट रायटरने कॉन्टेंट दिला, आयडिया जनरेट केली आणि डिझाईन केलं. पण आता तसं नाहीये. AI कडनं तुम्ही काही व्हेरिएशनसाठी घेऊ शकता, त्याच्याकडनं आयडिया जनरेट करून घेऊ शकता आणि त्या आयडियावरती तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये काम करू शकता. सो तुमचा वर्कफ्लो जो आहे ना तो चेंज करावा लागणार आहे. कशामुळे? AIमुळे. AIचा वापर करून तुम्ही बेस्ट डिझाईन कसं बनवू शकता ते शिका. AIला डिझायनिंग मध्ये इंटिग्रेट करून टाका. कारण कुठल्याही कंपनीला असा एक डिझायनर पाहिजे AIचा वापर करून फास्ट आयडिया जनरेट करू शकेल, कन्सेप्ट तयार करू शकेल, जास्तीत जास्त डिझाईन्स तयार करू शकेल. आणि दुसरी जी स्किल आहे ती आहे ब्रँडिंग आणि व्हिज्युअल आयडेंटिटी डिझाईन. आज फक्त ब्रँडला फक्त लोगोच नाही तर ब्रँड आयडेंटिटी ही डिझाईन करून द्यावी लागते. उदाहरणार्थ, त्याची सुरुवात होते लोगो पासून, इंस्टाग्राम पासून. तर त्याला तुम्ही इंस्टाग्रामचे व्हिज्युअल्स कसे दिसणार आहेत, ब्रँड आयडेंटिटी त्याची कशी दिसणार आहे ते त्याला व्हिज्युअल मध्ये दाखवू शकता. आणि हे AI अजून तरी करू शकत नाहीये त्याला, कारण की ब्रँड व्हॅल्यूज, ब्रँड काय सर्व्हिस देतो अजून तेही माहिती नाही. याच्यासाठी एक एक्झाम्पल देतो. AIला अजूनही माहिती नाही की आमच्या गावात किती किराणाचे दुकान आहे. AIला अजूनही माहिती नाही की आमच्या इथे चिवड्याचा एक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे. व्हॉटएव्हर जो कुठला असेल, चिवड्याचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे, त्याचं पॅकेजिंग जर करायचं असेल, त्याची ब्रँड आयडेंटिटी तुम्हाला तयार करायची असेल तर तिथे AI काही कामाचं नाही. ज्या चिवड्याची टेस्ट, ग्रेडियंट्स काय आहेत, चिवडा कसा बनतो, व्हॉटएव्हर हे एक्झाम्पल देतोय मी. पण तिथेच तुम्ही काम करणार आहात. ब्रँड आयडेंटिटीला कधीच AI रिप्लेस करू शकत नाही. सो 2026 आणि 27 मध्ये तुमचं जर करिअर करायचं असेल तर तुम्ही ब्रँड आयडेंटिटी डिझायनर म्हणून स्टार्ट करू शकता. तिसरी स्किल आहे मोशन डिझायनर. इंटरनेट आता ना फुल व्हिडिओ बेस्ड झालंय. म्हणजे कुठलाही प्लॅटफॉर्म घ्या तिथे फक्त व्हिडिओ चालतायत. स्टॅटिक डिझायनर आता तेव्हाच काम करतो जेव्हा मोशन ऍड होतो, थोडंसं अॅनिमेशन आणि डिझाईनचं व्हॅल्यू आयडेंटिटी वाढवतो. एक्झाम्पल देऊन सांगतो की फॉर एक्झाम्पल या साईडला तुमची स्टॅटिक एक इमेज आहे आणि या साईडला त्याच स्टॅटिक इमेजला थोडंसं मोशन मध्ये आपण जर ऍड केलं, जसं की इथं बाय नावचं ऑप्शन वरती क्लिक केलं, त्याला थोडंसं मोशन केलं आहे, थोडंसंच, पण ते मोशन ग्राफिक डिझायनरचं काम आहे. सो स्टॅटिक जे आहे तर त्याचं क्रेडिट थोडंसं कमी होतंय 2026 आणि 27 मध्ये. तर तुम्हीही ऍज अ मोशन ग्राफिक डिझायनर म्हणून तुमचं प्रोफाईल, म्हणजे तुम्ही ज्या काही गोष्टी शिकाल, जसं की आफ्टर इफेक्ट शिकाल, प्रीमियर प्रो शिकाल, हे 2 सॉफ्टवेअर शिकून तुम्ही ऍज अ मोशन ग्राफिक डिझायनर म्हणून तुमचं 2026 आणि 27 मध्ये करिअर स्टार्ट करू शकता. याला अजिबात मरण नाही. चौथी स्किल आहे सोशल मीडिया पोस्ट डिझाईन. प्रत्येक ब्रँडला आहे ना सोशल मीडियावरती आता ग्रो व्हायचंय बघा. कुठलाही छोट्यातला छोटा ब्रँड असू दे किंवा मोठ्यातला मोठा ब्रँड असू दे, त्याला सोशल मीडियावरती स्वतःला क्रिएटिव्हली प्रेझेंट करायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट जो क्रिएटिव्ह आहे तर तो ग्रो करणं पहिले गरजेचं आहे. फक्त सॉफ्टवेअर शिकून चालत नाही. तिथे तुम्हाला AIचा जो पहिली स्किल आहे आपली त्याचाही वापर इथे करायचा आहे. त्याच्यानंतर ब्रँडला फक्त डिझाईन नकोय, त्यांना रिझल्ट हवाय. सेल्स किती झालाय, फॉलोअर्स किती आहेत, एंगेजमेंट, टार्गेट ऑडियन्स नुसार डिझाईन कसं असलं पाहिजे, ही तुमची खरी स्किल आहे.
आणि हे AI ला जमत नाही. सो तिथे तुम्ही ॲज अ ह्युमन डिझायनर म्हणून तुम्ही तिथे काम करू शकता. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी AIचा आपण वापर करू शकत नाही आणि असंही नाहीये की आपण AIचा वापर टाळून टाकूया, करायचाच नाही असंही नाही. तुम्हाला AIचाही सपोर्ट तेवढाच गरजेचा आहे. सो चौथी जी स्किल आहे ती त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. आणि पाचवी जी स्किल आहे ती आहे प्रोडक्ट डिझायनिंग. प्रोडक्टचं फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे पॅकेजिंग असतो. कुठलंही प्रोडक्ट घ्या, त्याची पॅकेजिंग ही महत्वाची असते. आणि आजचा जो एक ट्रेंड आहे की कुठल्याही क्रिएटरला स्वतःचं प्रोडक्ट लॉन्च करायचं आणि तो प्रोडक्ट स्वतःचं लॉन्च करतो. सो त्याचं जे डिझाईन आहे तर ते तुम्ही तयार करू शकता. म्हणजे त्याचं जे काही प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग तो करणार आहे, प्रोडक्टच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या आधीची जी प्रोसेस असते ते व्हिज्युअल प्रोडक्ट कसं दिसणार आहे तर ते तुम्ही तयार करू शकता. चांगलं पॅकेजिंग जे आहे तर ते डायरेक्ट सेल करून देतं. त्याच्यामुळे पॅकेजिंग खूप महत्वाचं आहे. आता ओव्हरऑल ह्या पाचही गोष्टीमध्ये एक कॉमन गोष्ट आहे की तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर नाही तर तुम्हाला मार्केटनुसार ट्रेंडनुसार चेंज करायचंय, त्या गोष्टी शिकायच्या. लेट्स सी 2019 पासून मी तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर शिकवतोय, पण ते सॉफ्टवेअर तेव्हा कामा येत होते म्हणून मी सॉफ्टवेअर शिकवत होतो. आता जे आहे तर आता तुम्हाला मार्केटनुसार चेंज व्हायचंय. तुम्हाला कुठला ट्रेंड आलाय, कुठली स्किल शिकायची आहे त्याच्यानुसार तुम्हाला बदलावं लागणार आहे. सो ते आजपासूनच तुम्ही बदलणं चालू करून टाका. आणि माझी एक पर्सनल ॲडवाईस असेल की या 5 ज्या गोष्टी सांगितल्यात मी आता त्याच्यापैकी पुढल्याही 2 गोष्टीमध्ये मास्टर बना आणि त्याच्यानंतर हळूहळू पाचही गोष्टीमध्ये मास्टर बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही जर स्मार्ट पद्धतीने जर शिकलात ना तर तुम्ही फक्त डिझायनर नाही तर प्रॉब्लेम सॉल्व्हर बनाल. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा असेल तर बिंदास कमेंटमध्ये विचारा. जर मला खरंच वाटलं तर तो प्रॉब्लेम आहे, सगळ्यांचाच तो प्रॉब्लेम आहे, तर त्या टॉपिकवरती नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला बनवेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर सोल्युशन वरती मी डायरेक्ट बोलेल. कुठलाही सॉफ्टवेअर मधला प्रॉब्लेम असू द्या किंवा तुम्हाला पर्सनल लाईफ मधला कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तो कमेंटमध्ये मला सांगा. त्या टॉपिक वरती नेक्स्ट व्हिडिओ मी बनवेल. सो थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. मला जर ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंगचे ई-बुक्स हवे असतील तर तुम्हाला book.pk100.in या वेबसाईटवरती ते मिळतील किंवा हा QR कोड जरी तुम्ही स्कॅन केलात तरी तुम्हाला बुक तिथे मिळतील. हवं असेल तर आजच बुक बाय करा.